नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आमच्या कोकणपुत्री या यूट्यूब चॅनलवरती. आमच्या चॅनलचा हा पहिला व्लॉग आहे, तरी आम्हाला सांभाळून घ्या. आमचा चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा. आज आमच्या चॅनलवर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आमच्या गावात साजरी केली जाणारी वटपौर्णिमा. आमच्या गावच्या ग्रामदेवतेच्या देवळामध्ये देऊळ परिसरात जो वटवृक्ष आहे, तिकडे गावातील सगळ्या स्त्रिया जमून एकत्र येऊन वटपौर्णिमाची पूजा करतात. आज जरा पाऊस जास्त असल्यामुळे सगळ्यांची चुकामुक झाली. सगळेजण आपापल्या सोयीनुसार आले, पूजा करून गेले. आम्ही पण पाऊस कमी झाल्यावरच पूजा करायला आलो. बघू शकता आमची पूजा इथे सुरू झालेली आहे आणि स्त्रियांनी वाणं ठेवलेली आहेत. वटपौर्णिमेला वाणाची प्रथा आहे, सगळ्यांना सर्वश्रुत आहे ती गोष्ट. खास करून कोकणामध्ये काजूगर म्हणजे घरात भाजलेले काजूगर आणि आपल्या शेतातील शेंगदाणे खास करून लावण्याची प्रथा आहे वाणामध्ये. बाकीची फळं काही रेग्युलर आहेत, जशी आंबा, अननस, चिक्कू. प्रत्येकजण आपापल्या जशी प्रत्येकाला अवेलेबल होतील तशी फळं लावतो. तर तुम्ही बघू शकता इकडे पूजा सुरू झालेली आहे. सत्यवान सावित्री यांच्या पवित्र कथेशी जोडलेला हा सण आहे. तिच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आणि परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी विवाहित स्त्रियांकडून केले जाणारे व्रत आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्यावरती जर कुठला पहिला सण येत असेल, जर साजरा केला जात असेल, तर तो म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला पाऊस हा असतोच असतो, त्यामुळे पावसाची सुरुवात आणि सणांची सुरुवात, त्यामुळे वेगळं चैतन्य असते असं मला वडाच्या झाडाला सुरुवात होती. हे मंदिर आहे, तुम्ही बघू शकताय. मंदिर परिसर खरंच खूप सुंदर आहे. पावसामुळे पूर्ण स्वरूप पलटून गेले. निसर्गाचं मोहक दृश्य, हिरवं तुम्ही बघू शकताय. हे आमच्या रानबांबोळी गावाचे ग्रामदैवत आहे, सातेरी रवळनाथ गिरोबा. त्याचं मंदिर आहे ते. भरपूर मंदिरे आहेत या परिसरामध्ये. हे आहे रवळनाथ सातेरी मंदिर. तुम्ही बघू शकताय. आता प्रियांका इकडे वाण ठेवत आहे, देवाचा आशीर्वाद घेत आहे. आता सातेरी रवळनाथाच्या देवळात वाण ठेवून झालं. आता आम्ही शेजारील देवळात म्हणजेच गिरोबा देवाच्या देवळात जाऊ पाया पडायला. कृष्णराज मस्ती करतोय. आता ही मंदिराची तुळस आहे. त्या तुळशीला पण आम्ही वाण ठेवतो. प्रत्येक म्हणजे घरच्या तुळशीला पण वाण ठेवलं जातं, मंदिरातील तुळशीला पण वाण ठेवलं जातं. तसं आता ही मंदिराची तुळस आहे, प्रमुख तुळस, त्याला पण नमस्कार करून वाण ठेवलं जात आहे.
पहिली पूजा केली आहे. आता पूजा करून झाल्यावरती वाण ठेवत आहोत. आता हे गिरोबा देवाचं देऊळ आहे. तुम्ही बघू शकता शिवलिंग आहे. आता गिरोबा देवालाही आम्ही नमस्कार करून वाण ठेवला आहे. आता हा गिरोबा मंदिराच्या बाहेरील परिसर तुम्ही बघू शकता. पावसाने पूर्णपणे भरून गेला आहे. खूप चांगलं दृश्य आहे. मंदिर परिसर खरंच खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे. हा दीपस्तंभ, कृष्णराज नुसता इकडे चढ तिकडे चढ. हे प्रमुख मंदिराचा कळस आहे, रवळनाथ सातवे मंदिराचा कळस. त्याच्या बाजूचं हे गिरोबा मंदिर. याच्या बाजूलाच श्री मूळ भूमिका देवी मंदिर आहे. त्याच्या बाजूला जैन शिवलिंग मंदिर आहे. त्याच्या बाजूला आणि एक मंदिर आहे. अशी 4-5 देवळं आहेत एकत्र या एकाच परिसरामध्ये. आता हे आहे श्री मूळ भूमिका देवी मंदिर. इकडे पण आम्ही जाऊ, पाया पडू, वाण ठेवू. हे मूळ भूमिका मंदिर आहे, मूळ भूमिका देवीचं, जे रवळनाथ मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला हे मंदिर आहे. तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये मोठं वारुळ आहे, श्री शिवलिंग आहे, देवीची प्रतिमा आहे, तसंच एक नारळ पण आहे. इथे पण आम्ही नमस्कार करून देवीला वाण ठेवलं, देवीचा आशीर्वाद घेतला. आता मूळ भूमिका मंदिरातून आम्ही चाललो आहोत श्री जैन शिवलिंग मंदिरात. हे मंदिर बंद असते, फक्त जत्रेच्या दिवशी आणि देवाच्या वाढदिवसाच्या दिवशी जे मंदिर उघडलं जातं. आतमध्ये मोठं शिवलिंग आहे या मंदिराच्या आतमध्ये. गावकऱ्यांमार्फतच त्याची पूजा केली जाते. अदरवाईज बाकीच्या दिवशी तिकडे कोणालाही परवानगी नाही, म्हणून सर्वांनी इथे बाहेरच पायरीवरच देवाला वाण ठेवला आहे. बघू शकताय तुम्ही, श्रद्धा मोठी असते. हे आहे मंदिर. आम्ही पण देवाला नमस्कार केला आणि वाण ठेवलाय. आता जैन शिवलिंग मंदिर